नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या विशेष बातम्या। खडकपूर्णा नदीवरील पूल पाण्याखाली। संत चोखासागर खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे 1.5 मीटरने उघडले। गेल्या 2-3 दिवसापासून सतत मुसळधार पावसामुळे संत चोखासागर खडकपूर्णा धरण 100% भरलेले आहे। त्यामुळे रोजची पाण्याची आवक पाहता आजपासून धरणाची पूर्ण 19 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले आहे। त्यामुळे खडकपूर्णा नदीवरील देऊळगाव-महीपासून देऊळगाव-राजाकडे जाणारा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे। तरी सर्व वाहनधारकांनी नवीन पुलाचा उपयोग करावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावर्षी पावसाचा जोरदार तडाखा सुरू असल्याने कधी न वाहणारे नदी नाले आज रोजी सततपणे मुसळधार पावसामुळे वाहत आहे। हा पाणी संत चोखासागर खडकपूर्णा धरणात जमा होऊन त्या जलसाठ्याची क्षमता 100% पेक्षा जास्त होत असल्याने अनेक गावांना नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याने खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे आज उघडण्यामुळे 3 वर्षांनंतर पुलावरून पाणी जाताना दिसत आहे। त्यामुळे येणारी वाहतूक नव्या पुलावरून वाहण्यात आली आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आले आहे। तसेच नदीकाठाच्या गावांना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ आवाहन करताना उपविभागीय महसूल अधिकारी संजय खडसे यांनी AP न्यूज महाराष्ट्राच्या वाहिनीवरून आवाहन केले आहे। मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। स्मिती संसोरे खडकपूर्णा पूर नियंत्रण कक्षामध्ये पदाधिकारी आहे। सद्यस्थितीमध्ये खडकपूर्णाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुख्यतः संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड, भोकरदन या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रकारे आवक झालेली आहे। येणाऱ्या एव्यानुसार खालच्या नदीपात्रात विसर्ग सोडलेला आहे। सद्यस्थितीमध्ये आपल्या धरणाचे 19 गेट 1.5 मीटरनं चालू आहे आणि पाण्याचा विसर्ग हा 1 लाखापर्यंत सोडण्यात आलेला आहे, 1 लाख क्युसेकमध्ये। सद्यस्थितीमध्ये आपण त्याचनुसार डाऊनस्ट्रीम साईडच्या सगळ्याच गावांना त्याचा इशारा दिला। तुमचं नाव? माझं नाव स्मिती संसोरे। तुमचं कार्य? माझं काम मी इथे कनिष्ठ अभियंता आहे। खडकपूर्णाला पूर नियंत्रण कक्षामध्ये पदाधिकारी आहे। कार्यकारी अभियंता खडकपूर्णा प्रकल्प यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या स्थितीमध्ये जलाशयामध्ये आवक पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाढलेली असल्यामुळे सर्व प्रकारचे गेट त्या ठिकाणी उघडून पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी होत आहे। त्यामुळे देऊळगाव-राजा तालुका आणि सिंदखेड-राजा तालुक्यातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणीही नदी नाल्या काठावर जाऊ नये आणि सर्वांनी सतर्क राहावे। विशेष म्हणजे जो आपला देऊळगाव-मही ते देऊळगाव-राजाकडे जाणारा जो पूल आहे, ते छोटा पूल आहे, त्या छोटा पुलावरून सुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे। तर तो पुलावरून कोणीही जाणं येणं करू नये। वरचा पूल जो आहे तो पूल सद्यस्थितीत सुरू आहे। तरी नागरिकांनी सतर्क राहावे, कोणीही नदीत जाऊ नये आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही यासाठी सर्व ग्राम महसूल अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी सतर्क राहावे असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते।